गेल्या 4 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता। या व्हिडिओचं मी ॲनालिसिस करताना काही सबूत आणि काही पुरावे दिलेले होते की वंचित बहुजन आघाडीला हे संभाव्य 4 मतदारसंघ जे पडणाऱ्या जागा आहेत या जागा वंचित बहुजन आघाडीला मिळू शकतात। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, तुमचे 80% पक्ष फुटलेले आहेत। 40-40, 50-50 आमदार तुमचे फुटून भाजपामध्ये गेलेले आहेत। तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या जुन्या ताकदीच्या अहंकारावर युती आघाडीच्या चर्चा करायची मोठी हौस आलेली आहे तुम्हाला। म्हणून माझी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की ही जी काही चर्चा चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 जागा घ्या, 3 जागा घ्या, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, खास करून संजय राऊत तुम्ही कोणत्या जागांची ऑफर दिली आहे वंचित बहुजन आघाडीला जरा सांगा ना मीडियाला। आकडा सांगणं सोपं आहे पण जागा कोणती? मी या सोशल मीडियातून आपल्या सगळ्यांना सांगतोय की ज्या जागेवर वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवाराला फक्त 15,000 मतं मागच्या निवडणुकीत भेटली, ती जागा हे महाविकास आघाडीचे लोक म्हणतात की वंचित बहुजन आघाडीने घ्यावी। ज्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला फक्त 36,000 मतं आहेत ती म्हणतात ही लोकसभेची जागा तुम्ही घ्या। नमस्कार। काल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे सर्वजित बनसोडे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रकाशित केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून कोणत्या पडणाऱ्या जागा मिळणार आहेत याची त्यांनी त्याच्यामध्ये हिंट दिलेली आहे। सर्वजित बनसोडे यांनी कोणत्याही मतदारसंघाचा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये केलेला नसला, मात्र जे जाणकार लोक आहेत त्यांनी मात्र ती गोष्ट अत्यंत अचूक पद्धतीने हेरलेली आहे की महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्या पडणाऱ्या जागा देणार होत्या। गेल्या 4 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता। या व्हिडिओचं मी ॲनालिसिस करताना काही सबूत आणि काही पुरावे दिलेले होते की वंचित बहुजन आघाडीला हे संभाव्य 4 मतदारसंघ जे पडणाऱ्या जागा आहेत या जागा वंचित बहुजन आघाडीला मिळू शकतात। आणि तेच काल सर्वजित बनसोडे यांनी कळत नकळत त्यांच्या बोलण्यामधून सांगितलेलं आहे। सर्वजित बनसोडे यांनी सांगितलं की 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला 15,000, 30,000, 36,000 अशी मतं पडली, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचं भरीव असं काम नाही, किंवा ज्या ठिकाणी सातत्याने 3 टर्म काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ज्या जागेंवरती हरलेली आहे, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं भरीव काम नाही, वंचित बहुजन आघाडीचं भरीव असं काम नाही, या पडणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीच्या माथाळी महाविकास आघाडी मारणार होती। मग त्या जागा कोणत्या आहेत? तर महाराष्ट्रामधील साधारणपणे त्या 4 जागा ज्या की सर्वजित बनसोडे यांनी काल बोलताना एक हिंट दिली की ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला 15,000 किंवा 30,000 किंवा 36,000 अशी मतं पडली, ते मतदारसंघ आम्हाला देण्यात येणार होते। त्यातली पहिली जागा जर तुम्ही पाहिली तर ती पहिली जागा आहे मुंबईमधील उत्तर मुंबईची जागा। उत्तर मुंबई या जागेतील लोकसभेचे खासदार आहेत गोपाळ शेट्टी, जे की भारतीय जनता पार्टीमधून येतात। त्यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 7,06,678 म्हणजे साधारणपणे 71.40% एवढी मतं पडलेली होती। तर क्रमांक 2ची होत्या उर्मिला मातोंडकर, ज्या की काँग्रेसकडून उभा होत्या, यांना पडले होते 2,41,431 म्हणजे 24.39% एवढी मते काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना क्रमांक 2ची मते पडलेली होती। आणि याच मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून सुनील उत्तमराव थोरात जे उभे होते त्यांना फक्त 15,691 एवढी मते मिळालेली आहेत। दुसरी जागा ही पालघरची आहे। पालघरच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र धेड्या गावित हे लोकसभेला उभे होते। त्यांना साधारणपणे 2019च्या लोकसभेमध्ये 5,15,000 म्हणजे साधारणपणे 48.30% एवढी मते प्राप्त झाली। क्रमांक 2ची मते बहुजन विकास आघाडी यांचे बळीराम जाधव यांना 4,91,596 म्हणजे 46.90% मतं पडली। आणि क्रमांक 3ची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या सुरेश पाडवी यांना साधारणपणे
728 म्हणजे 1.14% एवढी पालघर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पडलेली आहेत. काल सर्वजित बनसोडे यांनी बोलताना सांगितलं की ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला 15,000, 30,000, 36,000 अशी मतं पडली, अशा पडणाऱ्या जागा आम्हाला देण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिली जागा म्हणजे उत्तर मुंबई, दुसरी जागा पालघरची. पालघर या ठिकाणी 13,728 एवढे वंचितला मतं पडलेली आहेत. तिसरी जागा जर तुम्ही बघितली तर रामटेकची येते. मित्रांनो, रामटेक हा मतदारसंघ तसा पाहिला तर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूरला लागून असणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने उभा होते. सध्याला ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 5,94,827 म्हणजे साधारणपणे 49.90% एवढी मतं पडलेली आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसचे किशोर उत्तमराव गजभिये यांना 4,68,738 म्हणजे 39.30% एवढी मतं पडलेली आहेत. बहुजन समाज पार्टी बसपा यांचा तिसऱ्या क्रमांकावरती उमेदवार आहे. त्यांच्याकडून उमेदवार होते सुभाष धरमदास गजभिये यांना 44,327 म्हणजे साधारणपणे 3.70% आणि चौथ्या क्रमांकावरती होते वंचित बहुजन आघाडीचे किरण रोडगे यांना साधारणपणे 36,218 म्हणजे 3.4% एवढे मतं पडलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे तुमचा वर्धा मतदारसंघ. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीचे 2019चे स्टार प्रचारक होते धनराज वंजारी. विविध अशा न्यूज चॅनलवरती पक्षाची भूमिका ते मांडत होते, पत्रकार परिषद घेत होते. सध्याला धनराज वंजारी हे वंचित बहुजन आघाडीमध्ये नाही आहेत. मात्र याच वर्धा या मतदारसंघामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून होते रामदास तडस. यांना 5,78,364 म्हणजे साधारणपणे 53.92% एवढी मतं पडली. क्रमांक 2चे होते तुमचे काँग्रेसचे चारुलता टोकस. यांना 3,91,173 साधारणपणे 36.47% एवढी मतं पडली. आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं पडली ती म्हणजे तुमची वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी यांना 36,452 साधारणपणे 3.40% आणि तेवढीच मतं तुमचे बहुजन समाज पार्टीच्या शैलेश कुमार अग्रवाल यांना पडले, ते देखील 36,423 म्हणजे साधारणपणे 3.40%. मित्रांनो, अशा प्रकारे हे 4 मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला 15,000, 13,000, 36,000 एवढी मते पडलेली आहेत. आणि काल सर्वजित बनसोडे यांनी बोलताना देखील असं म्हटलेलं आहे की ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला 15,000, 30,000, 36,000 अशी मतं पडली, ते मतदारसंघ महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला देण्यात येणार होते. थँक्यू.